नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्ट्यावरती आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांचा आज 55वा वाढदिवस आहे. राज्यातला असा एक निष्कलंक व्यक्तिमत्व राजकारणामध्ये आता फार दुर्मिळ झालेलं आहे. ते जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला की राजकारणामध्ये अशा प्रकारचं निष्कलंक, निस्वार्थी, निरपेक्ष पण एक काम करणारी जी मंडळी आहे ती फार कमी झाली आहे. देवेंद्रजी अभ्यासू आहेत, उच्च विद्याविभूषित आहे, कर्तृत्व संपन्न आहे, जातीपातीच्याही पलीकडे जाऊन राजकारण करणारं ती व्यक्तिमत्व आहे. हजरजबाबीपणा आहे. महाराष्ट्रातलं जे प्रस्थापित राजकारण आहे त्याला पुरून उरलेले एकमेव तरुण व्यक्तिमत्व आहे. असे ज्यांच्याकडं देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जातं, म्हणजे देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र, अशा प्रकारची एक ती घोषणा विधानसभेच्या काळामध्ये ती प्रसिद्ध झाली होती. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व. त्यांनी नागपूरचे नगरसेवक, 1992 नगरसेवक, नंतर तिथे सलग 2 वेळा महापौर, नंतर आतापर्यंत 6 वेळा ते आमदार झाले, 2 वेळा मुख्यमंत्री झाले, एकदा उपमुख्यमंत्री झाले. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते सुद्धा होते. सर्व पद उपभोगली, पण तरी सुद्धा ही व्यक्ती अत्यंत जमिनीवरती असते. कुठेही हवेत नाही, कुठेही पदाचा बळीजावपणा नाही, अहमपणा नाही. असे एक व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राचंच नाही तर देशाचे खऱ्या अर्थाने भूषण आहे. अशा देवेंद्रजींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, सर्वांच्या वतीने शुभेच्छा. खास आज त्यानिमित्ताने आपण बोलणार आहोत. त्यांच्या आठवणी, त्यांची कार्यपद्धती, त्यांच्या एकूणच संघटन कौशल्य, या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये उहापोह करणार आहोत. माझ्या शेजारी मी आपण चर्चेसाठी पाहिजे राजू दोघी. राजूजी, आपलं स्वागत आहे. माजी नगरसेवक आणि भाजपचे प्रवक्ते म्हणून सुद्धा राजू दोघी काम पाहतात. त्यांचे शेजारी राजेशजी पिल्ले. राजेशजी, आपलंही स्वागत आहे. राजेशजी हे दक्षिण भारत भाजपचे अध्यक्ष आहेत. राजूजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्यांचे शेजारी सुजाताई पलांडे. सुजाताई ह्या भाजपच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा, महिला शहर अध्यक्ष आहेत. त्यांचे शेजारी विजयराव फुगे, माजी नगरसेवक आणि डीपीडीसी ज्याला आपण म्हणतो, जिल्हा नियोजन कमिटी, त्याचे सदस्य आहेत. आपलंही स्वागत आहे. त्यांचे शेजारी शीतलजी शिंदे. शीतलजी माजी नगरसेवक आहेत, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आपलंही स्वागत आहे. त्यांच्या शेजारी आहेत शेवटी मोरेश्वरजी शेडगी. मोरेश्वरजी हे युवा मोर्चाचे आणि देवेंद्र फडणवीसांचे तसे खास घनिष्ठ संबंध असलेले व्यक्तिमत्व आहेत, माजी नगरसेवक आहेत. राजा भाऊ, तुमच्यापासून सुरुवात करू आपण. देवेंद्रजी फडणवीस यांची आतापर्यंतची कारकीर्द, त्यांचं राजकारण पाहिलं. भाजप 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री, 2014 ते 19 सलग 5 वर्ष मुख्यमंत्री. त्यांना सरकार पाडण्यासाठी त्यांचे भल्या भल्याने नको ते प्रयत्न केले. अगदी शरद पवार सगळ्यांना पूर्ण उरलेले व्यक्तिमत्व, इतके तरुण व्यक्तिमत्व. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे पाहिल्यावरती तुम्हाला काय वाटतं, पुढचं फ्युचर काय दिसतं? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला हेच वाटतं की स्वच्छ आणि निस्वार्थी राजकारण म्हणजे खऱ्या अर्थानं कुणापासून सुरू झालं तर ते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झालं. आणि आजपर्यंतच्या इतिहासातला एकमेव नेता आहे महाराष्ट्रातला ज्याच्यावर कसल्याही प्रकारचा एकही आरोप कुठलाही विरोधक हा करू शकला नाही, किंबहुना तो पुराव्यानिशी सादरही करू शकला नाही. आणि स्वतःसाठी म्हणजे स्वस्वार्थासाठी कुठलंही काम न करता सगळं काही आहे ते जनतेसाठी अशा पद्धतीचं काम करणारा एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वरूपात आपल्याला मिळाला. आणि त्यामुळं महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी काय भरभराट चालू झाली ही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच सुरू झाली. आपण पाहतो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होण्या अगोदर जे काही काँग्रेसच्या राज्यात जे काही राष्ट्रवादी ते एकत्र त्यावेळेस होते त्यावेळेसचा जो काळ आहे तो काळ आणि आत्ताचा काळ याच्यात जमीन आसमान फरक जो झाला तो निस्वार्थ वृत्तीनं काम करण्याच्या पद्धतीमुळेच झाला. आणि त्याचं नेतृत्व कसं असतं, नेता जर का स्वच्छ असेल तर खाली टीम सुद्धा ही स्वच्छ तयार व्हायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांचाच आदर्श घेऊन ते काम करतात, नरेंद्र मोदी साहेब सुद्धा स्वच्छ प्रतिमा म्हणजे कोण काय बोलतोय कोण काय करतोय याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम इमाने इतबारे पार पाडायचं, बस लोक आपोआप त्याला सहकार्य करतात. म्हणून ते 3 टर्म पंतप्रधान झाले. आणि त्यामुळंच
देवेंद्र फडणवीस सुद्धा तसेच 3 टर्म मुख्यमंत्री झालेच होते. बरोबर. काही चुकांमुळं म्हणजे 2019ची आलेली सत्ता महायुती म्हणजे युतीची ही आलेली सत्ता घालवली म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या चुकीमुळे ती गेली. त्याही वेळेस देवेंद्र फडणवीसांचा तो राईट्स होता आणि 3रा टर्म त्यांचा मुख्यमंत्री म्हणून आज तसं पाहायला गेलं तर ते झालेच होते. पण तरी देखील त्यावेळेस मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि विरोधी पक्ष नेता पद मिळालं. पण विरोधी पक्ष नेता कसा असावा हे त्याचा आदर्श उदाहरण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत घडवून दिलं, दाखवून दिलं की कशा पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्यांनी काम करावं. आता मुख्यमंत्री असताना सुद्धा कधी कधी ते बोलून जातात की विरोधी पक्षाने कसं काम केलं पाहिजे, विरोधी पक्षात कसं काम करायचं हेच त्यांना माहित नाही. तर कधी कधी हसू येतं. पण ठीक आहे, मला काय म्हणायचंय की स्वच्छ प्रतिमेने जर तुम्ही काम करत राहिला तर आपोआप तुम्हाला परिस्थिती सुद्धा साथ देते आणि जनता तर देतेच देते. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. आम्हाला अत्यंत आनंद आहे. आम्हाला एक आणखीन उदाहरण की फडणवीस साहेबांनी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलं अजिबात माझा वाढदिवस कुठल्याही प्रकारचा वायपट खर्च करून करायचा नाही, माझे कटआउट्स अजिबात लावायचे नाही, पेपरला माझ्या जाहिरात द्यायच्या नाही असं सांगणारा एकमेव महाराष्ट्रातला नेता जर कुणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. आणि आमचं सगळ्यांचं भाग्य आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की असा देव दुर्लभ नेता आम्हाला मिळाला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा भाग्य आहे की असा निष्कलंक मुख्यमंत्री त्यांना आपलं नेतृत्व करायला मिळालं. खरंय. राजूभाऊ, तुम्ही राजूभाई ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मराठी अमराठी हा फार मोठा मराठी याचं फार मोठा वाद चाललेला आहे. पण याच्यामध्ये तुम्ही दक्षिण भारतीय आघाडी संपूर्ण सांभाळताय भाजपची. तुम्हाला काय वाटतं देवेंद्रजी या आघाडीच्या बाबतीमध्ये तुम्हाला न्याय देत आहेत? 100% न्याय देतात. कसं आहे की मूळचं देवेंद्रजीची जी गडणदळण आहे ते संघटनेच्या मार्फत आहे. खूप लहान वयामध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये काम केलं. त्यानंतर तुम्ही सांगितलं की बाबा की ते 2 वेळा नगरसेवक झाले, खूप लहान वयात महापौर झाले. पण ते काम करत असताना भारतीय जनता पार्टी हा संपूर्ण पक्ष हा संघटनेच्या बेसवर चाललेला असतो. तर त्यावेळेपासून ते नागपूरमध्ये त्यांनी युवा मोर्चाचे पद त्यांनी घेतली. नंतर त्यांनी राष्ट्रीय युवा मोर्चा उपाध्यक्षाचं पद त्यांनी स्वीकारला. संघटनेमध्ये काम केलं. म्हणजे बोलायचं तात्पर्य ग्राउंड मधून जसा पक्ष त्याच्यात नाही ते बाहेर आलेलं. म्हणून आता जे काय राजूने सांगितलं ते जे काय ते आता त्या पद्धतीने ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर हाऊस म्हणून काम करतात त्याच्यातला तो एक भाग त्यांच्यातला आहे. त्याच्यानंतर एक आठवण त्यांची मी सांगतो की मला एका खासदारांनी सांगितलं होतं की जेव्हा ते त्या काळात युवा मोर्चामध्ये काम करत होते तर ते एसटीने प्रवास करायचे. अच्छा. म्हणजे 4-4, 5-5 तास एसटीने प्रवास करून त्या जिल्ह्यामध्ये जायचं. ते आमदार खासदार त्यांना 2-2 तास बाहेर बसवायचे. पण ते झाल्यानंतर त्यांना भेट करून म्हणजे ग्राउंड लेवल त्यांनी संघटनेचं काम केलं. त्याच्यानंतर आता जेव्हा ते मुख्यमंत्री झाले 2014 त्याच्या अगोदर ते प्रदेशाचे अध्यक्ष होते. बरोबर. आणि खरं तर त्यांच्यावर जे काही गडणदळण आहे संघटनात्मक जे त्यांचा अभ्यास त्यांनी हे लहान वयात केला त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव राहिला. जे मला जेवढं माहिती आहे की मुंडे साहेबांना ते फॉलो करत होते. त्यांची कार्यपद्धती, संघटनेत काम करायची कार्यपद्धती, हाऊसमध्ये काम करायची कार्यपद्धती ह्याच्यातनं ते संघटनेत खूप चांगले घडले. त्याच्यानंतर योग आला मला दक्षिण भारतीय आघाडीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करायचं. खरं तर त्यांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की उत्तर भारतीय आघाडी या राज्यामध्ये खूप सक्रिय काम करत आहे पण दक्षिण भारतीय जे फक्त जिल्ह्यापुरतं आहे, प्रदेशात ते नाहीये. म्हणून त्यांनी नवीन दक्षिण भारतीय आघाडीचा स्थापना केला आणि मला त्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि मला त्यांनी समजून सांगितलं पॉप्युलेशन वाईज त्यांचा अभ्यास आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती समाजाची किती लोक राहतात, कारण ते प्रदेशाध्यक्ष राहिले होते. तर एकदम खोलचा अभ्यास त्यांचा कालपर्यंतचा आहे. तर त्यांनी मला समजून सांगितलं आणि मला त्यांनी मार्गदर्शनही केला. नंतर ते प्रवास सुरू झाला आणि एकूण 40 जिल्ह्यांमध्ये
मी म्हणजे एकूण 60 जिल्ह्यांमध्ये प्रवास झाला, पण एकूण 40 जिल्ह्यांमध्ये मला प्रवास करून तिकडच्या दक्षिण भारतीय लोकांना कसं भेटायचं, त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं आणि त्यांना कसं पक्षामध्ये आणायचं आणि ती संघटना तिकडं बांधायची, हे सगळं त्यांची बारकीने लक्ष असताना त्यांनी दक्षिण भारतीय लोकांसाठी एक संघटनामध्ये स्थान त्यांनी या राज्यामध्ये माझ्या मार्फत त्यांनी ते करायचा प्रयत्न केला आणि मला 2 वेळा त्यांनी त्या कामासाठी रिपीटही केला आणि आता यशस्वीपणे आम्ही त्या संघटनेमध्ये दक्षिण भारतीय सक्रिय आहे संपूर्ण राज्यामध्ये. आणि दक्षिण भारतीयचे मला वाटतं पॉप्युलेशन वाईज जर बघितलं, आता मीरा भाईंदर आहे, मीरा भाईंदर मध्ये 1,10,000 दक्षिण भारतीय लोक राहतात. डोंबिवलीमध्ये कमीत कमी 1,00,000 लोक राहतात. म्हणजे असे चंद्रपूरला गेलो मी, गोंदियाला गेलो मी, तिकडं पण 80,000 70,000 अशी पॉप्युलेशन या संधी मला मिळाल्यामुळे आपण सगळ्यांना एकत्र करून आज संघटनेत काम त्यांनी खूप चांगलं मला साथ दिली. छान, भाजपला मोठा आधार मिळाला दक्षिण भारतात. सुद्धा पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये किंवा राज्याच्या बाबतीत महिलांविषयी जे भाजपचं धोरण आहे किंवा फडणवीस साहेबांचा पाहण्याचा दृष्टिकोन राजकारणामधला आहे, तुम्हाला कसं जाणवतं नेमकं? प्रथमतः बघा, महिलांना 33% आरक्षण दिलं, हे कागदोपत्री गोष्ट झाली. पण 33% आरक्षण दिल्यानंतर महिलांना तेवढा मान मराठा मिळाला का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह होता आतापर्यंत. पण जसे देवेंद्रजी आलेत ना, तसं आम्हाला ते 33% आरक्षण नाही राहिलं, आम्ही ते 50%च्या वरती गेलो. जो मान मराठा महिलांना जे स्थान राजकारणात त्या पद्धतीने मिळालं पाहिजे, हे स्थान देवेंद्रजी आल्यानंतर जास्त मिळालेलं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर बजेटमध्ये सुद्धा बघा, महिलांसाठी जास्ती बजेट ठेवलं जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे कामाचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं की कुठली कामं केली जातील, कुठली कामं करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा पहा तर देवेंद्रजींच्या काळामध्ये महिलांना जास्ती स्थान देऊन महिलांसाठी जास्ती कामं दिली. लाडकी बहीण सगळ्यात चांगलं, लाडकी बहीण सर्वात मोठं उदाहरण आहे. आज जर तुम्ही पीसीएमसीचा विषय बघितलात ना, तर पीसीएमसी मध्ये पहिल्यांदा आम्ही काम करायचो, पण काम करताना महिला हा विषय फार कमी असायचा. आज साधं उदाहरण घ्या, साधं बचत गटांची संकल्पना खूप पहिल्यापासूनची आली, पण बचत गट हे नावापुरते कागदोपत्री राहिले होते. पण आज बचत गटांना काम देण्याचं काम स्टेट गव्हर्नमेंट कडून ती ऑर्डर कॉर्पोरेशनला येणं, स्थानिक स्वराज्य संस्थेला येणं आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्या पद्धतीने वागणं. आज साधा बचत गटांकडून जर आपण झोपडपट्ट्यांमध्ये गेलो, वसाहतीमध्ये गेलो, तर तिथलं टॉयलेट साफ करण्याचं काम सुद्धा दिशासारख्या फाउंडेशन मधून त्यांना दिलं जात आहे. आज तुम्ही बघा, लाईटची बिलं, तुमचं टॅक्सचं बिल हे आमच्या महिला वाटतंय. आज मिळकत कराची बिलं सुद्धा आमच्या महिला वाटतंय. आज 1.5 लाख जे आम्हाला महिलांना मुलींना मिळाले जातात, आजूबाजू आम्ही त्याचं 15,000 ते 20,000चा आकडा क्रॉस केला. आज लाडकी बहीण मिळाल्यानंतर आज माझ्याच वॉर्डातलं मी एक उदाहरण देते. मग आमची ज्ञानेश्वरी म्हणून एक मुलगी काम करते, प्रज्ञा फूडचं काम, स्वतःचा गृह उद्योग आहे. पण तुम्ही बघितलं ना, तर तिने काल एक पोस्ट टाकली आहे, मी माझ्या ज्ञानेश्वरी म्हणजे प्रज्ञा फूडसाठी मी माझ्या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये जमवले आणि मी वजन काटा घेतला. सांगा बरं, देवेंद्रजींना किती धन्यवाद असतील यासाठी. एवढा द्रष्टा नेता महिलांच्या सक्षमीकरण हे फक्त कागदोपत्री न राहता खरोखर महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण पाहायला लागलं. आज महिलांची सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर होता, पण आज आम्हाला कुठे हेल्पलाईन आहे, ती हेल्पलाईनचे नंबर सगळं आम्हाला देवेंद्रजींकडून मिळाले. आज कुठल्या पद्धतीने महिलांनी कुठे फोन केले तर त्यांना जर पुढे गाडी नसेल तर आम्हाला पोलिसांकडचा एक नंबर आहे, तिथून आम्हाला गाडी पण मिळाली जाते. आज ह्या पद्धतीचा विचार करणारे नेते खरोखर कमी आहेत आणि नव्हतेच असं मी म्हणेन. पण देवेंद्रजी आल्यापासून आम्ही महिला खरोखर मान उंचावून या सर्व वाटचालीमध्ये पहिल्यांदा आम्ही सगळेजण म्हणायचो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करते, पण हा वाक्यरचना देवेंद्रजींनी खरी करून दाखवली. त्याबद्दल मी देवेंद्रजीचे फार फार धन्यवाद मानते आणि फार आभार मानते त्यांचे. तुमचा एक मुद्दा फार पटला. पूर्वी महिलांना 33% आरक्षण होतं, त्यावेळेस जरी एखाद्या त्यांची मिसेस निवडून आली किंवा त्यांची सुनबाई निवडून आली तरी कारभार मात्र ते संपूर्ण त्यांचे मिस्टर किंवा त्यांचे सासरेच पाहायचे. पण भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी हे मात्र समीकरण बदललं. भाजपमध्ये जाणीवपूर्वक दिसतोय की महिला निवडून आल्या तर ते स्वतःच कारभार पाहतात, त्याचे मिस्टर कारभार पाहत नाही. त्या अर्थाने या सभागृहामध्ये ह्या वेळेचा तुम्हाला हे जास्ती प्रकर्षानं जाणवलं असेल
की महिलांचा सहभाग हा सगळ्यात जास्ती होता आणि त्या स्वतःहून काम करत होत्या. त्यापूर्वी आम्ही राजकारणात बातम्या करायचो, ह्या फक्त नावाला सयाजीराव आहेत, बाकी सगळ्या घरात त्यांचे साहेब पाहतात. आता तसं नाही राहिलेलं. आता महिलांच्या बाबतीत बोलायला गेलं तर या शहराला खरं न्याय महिलांच्या बाबतीत आपण बोलतोय, जर देवेंद्रजींनी करून दिला तर होतो ना भविष्यात या शहराला एक महिला आमदार दिला. शहराला खरं न्याय भेटला महिलांसाठी. सर्व गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. महिला एमएलसी दिला, कधी विचार करू शकत नाही, मागही होऊ शकत नाही, पुढे का होणार माहित नाही, पण देवेंद्रजींनी ते करून दाखवलं. त्याच्यातनं पण महत्वाचा त्याच्यात संघटनेला महत्व. त्या ताईंनी कोविडच्या काळामध्ये पण महिला मोर्चाच्या मार्फत संपूर्ण राज्याचा प्रवास केला आणि त्याच्यात त्यांना नाही मिळालं. कुठल्याही पक्षात ते भेटत नाही. मला याबरोबर एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की महिलांना न्याय देताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पीसीएमसी मध्ये ट्रान्सजेंडरला काय मिळेल हा सगळ्यात मोठा विषय आपण केलेला. बऱ्याचशा वेळेला फक्त एकच विषय होता की ट्रान्सजेंडर आले की त्यांना टॉयलेट वेगळे आले पाहिजे, त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे प्रश्नचिन्ह फक्त येत होतं. पण ह्यावेळेच्या भाजपा सरकारनं, ह्यावेळेच्या भाजपाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी ट्रान्सजेंडरला पीसीएमसी मध्ये काम देण्याचं काम केलं आणि त्यांना प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांना माणुसकीची व्याख्या मिळवून दिली. हे सर्वात मोठं काम भारतीय जनता पार्टीनं केलं. खरंय. तुम्ही डीपीडीसी मध्ये काम केलं, जिल्हा नियोजन समितीमध्ये काम, जिल्हा नियोजन समितीवरती प्रभाव संपूर्ण असतो तसा पालकमंत्र्यांचा. हो, तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डायरेक्ट तुमची नियुक्ती करताना मला वाटतं त्यांचं त्याच्यामध्ये असणार प्रश्न, त्यांच्या शिफारशीवरची नियुक्ती असणार. तुम्हाला नेमकं त्यांचं कामकाज कसं जाणवलं किंवा तुमचा काय असा अनुभव आहे की तुम्ही डीपीडीसीचं काम घेऊन गेला तर फडणवीस साहेबांनी सांगितलं नाही विजयराव हे काम झालं? मला डीपीडीसी मध्ये 2 वर्षाचं काम करण्यासाठी संधी मिळाली, ती आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिली. प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं देवेंद्रजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, कारण माझ्यावर त्यांचं विशेष लक्ष मला त्यांनी समिती दिली आणि त्यांच्यावर आपले आमदार महेशदादा लांडगे यांनी सहकार्य केलं. आता पुणे जिल्ह्यावर देवेंद्रजींचं बारीक लक्ष आहे. अच्छा. प्रामुख्यानं त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त डेव्हलपिंग जिल्हा कुठला असेल तर तो पुणे जिल्हा आहे. त्याचं मेनली कारण काय आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं 4 औद्योगिक क्षेत्र आहेत, वसाहती आहेत. त्याच्यामध्ये पहिली वसाहत आपली भोसरीची झाली, त्यानंतर दुसरी रांजणगावची झाली आणि तिसरी तळेगाव टाकवेली सुरू झाली, चौथी चाकणची झाली. तर चाकणची वसाहत ही गेल्या 10 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मग या 4ही ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्याची कनेक्टिव्हिटी कशी करायची हे मोठं चॅलेंज आपल्या सरकार पुढे होतं. आपल्या जिल्ह्याचा तो प्रमुख प्रश्न होता. मग त्यामध्ये प्रथम तुम्हाला आठवत असेल इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्राधिकरण होतं. मग ते प्राधिकरणचं विलीन पीएमआरडी मध्ये झालं. मग या पीएमआरडीचं प्रामुख्यानं जर देवेंद्रजींनी जर काम कुठलं केलं असेल तर ह्या जिल्हा कनेक्ट करायचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि तो फक्त कागदोपत्री नाही तर आता जमिनी ऍक्वायर झालेल्या आहेत. तुम्हाला पुढच्या येत्या 3-4 वर्षात हा रिंग रोड आणि हे जी कनेक्टिव्हिटी आहे ती प्रामुख्यानं जिल्ह्याची दिसून येईल. तर हे जे देवेंद्रजींचं बारीक लक्ष जी नियोजन समितीमध्ये काम करताना मी स्वतः ते पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेस म्हणजे प्रथमतः आमचे आमदार महेशदादा लांडगे 2014ला अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळेसची स्थिती अशी होती की आमदार आता प्रवेश कुठल्या पक्षात करायचा, भाजपमध्ये करायचा की शिवसेनेत करायचा. बरोबर. तर मी त्या स्वतः प्रचार प्रमुख म्हणून होतो आणि शिवसेनेचा मी शहराध्यक्ष होतो त्यावेळेस. तर महेशदादांनी विचारल्यानंतर भाजप किंवा शिवसेनेत जायचं आमचं पहिल्यापासून ठरलेलंच होतं. परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर महेशदादा आणि देवेंद्रजींचे विशेष जवळीक त्या ठिकाणी आली आणि मग आम्ही दादांना सांगितलं की आपल्याला भाजपमध्येच जायचंय. आणि त्याचा फायदा असा झाला की 2014ला लक्ष्मण भाऊ जगताप हे पूर्वीच आले होते आणि 2014ला ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले. 2016ला दादांनी
भाजपमध्ये प्रवेश केला. 2017च्या महानगरपालिकेमध्ये या दोन्ही नेत्यांमुळं या ठिकाणी प्रथमतः पहिल्यांदा इतिहासात भारतीय जनता पक्षाचा महापौर या ठिकाणी विराजमान झाला. तर हे जे श्रेय जातं त्या 2 आमदारांना जातं. आणि ह्या दोन आमदार कुणाचे लाडके असतील तर देवेंद्रजींचे आहेत. विशेष म्हणजे लक्ष्मण भाऊ असतील, आता शंकर भाऊ जगताप असतील, या दोन्ही आमदार ज्यांचे काम चाललेलं आहे ते देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे. कामाची तर लिस्ट तुम्हाला या ठिकाणी यादी फार मोठी आहे. याच्यामध्ये मला एक जाणवतंय देवेंद्रजींचं पिंपरी चिंचवड लक्ष, पण भोसरी फार बारीक. मला आठवतं आता तुम्हाला सांगतो, या आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात महेशदादांची 10 लक्षवेधी होत्या आणि त्या सगळ्या मान्य झाल्या. म्हणजे सगळ्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी मान्य सुद्धा केलेले आहेत. म्हणजे असं इतकं बारीक लक्ष देवेंद्रजींचं या शहरावर आहे, महेशदादांवर आहे. इथल्या जे 4ही आमदार आहेत आमचे, मग उमाताई खापरे असतील, अमितजी गोरखे असतील, शंकर भाऊ जगताप असतील, यांनी कुठल्याही सूचना त्या ठिकाणी मांडल्या तर देवेंद्रजी ताबडतोब ते पूर्ण करतात. मला मी पाहिले. याच्यामध्ये ऍडिशन करतो मी, आताच्या ह्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मला एक जाणवलं, पिंपरी चिंचवड अगदी ठसठशीत दिसत. त्याचं कारण तिकडे शंकरशेठ जगतापांनी 10 लक्षवेधी, 11 प्रश्न मांडले, 4 अल्पकालीन चर्चा घेतल्या, 2 औचित्याचे मुद्दे मांडले. तिकडे दादांनी पण तेवढेच 25 विषय त्याच्यामध्ये मांडले. अमित गोरखेंनी विधान परिषदेमध्ये लढाई केली, उमाताई खापरेंनी सुद्धा विषय मांडले. 4ही आमदारांनी भाजपच्या ज्या पद्धतीने काम केलं प्रभावीपणे भाजप प्रामुख्याने देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. यामध्ये जर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ना, आमच्या जनतेला मी याच्यामध्ये सांगू इच्छितो की जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा पुणे जिल्हा म्हटल्यानंतर पीसीएमसी कुठे नकाशात नसायचं. नाही आपलं म्हणजे पीसीएमसी कोपऱ्यात होतो आम्ही कुठेतरी. पण आता जर तुम्ही बघितलं ना, जसं आम्हाला देवेंद्रजींनी पीसीएमसीला दत्तक घेतलंय तेव्हापासून पीसीएमसी पुणे जिल्ह्यामध्ये ठसठशीत दिसायला लागलं. पिंपरी चिंचवड सावतरायचं लेकरू होतं 100%. आता तसं दिसत नाहीये ते. आणि पीसीएमसी मध्ये आमचे 4ही आमदार असतील, आमचे मुख्य पदाधिकारी असतील, हे सगळेजण ज्या पद्धतीने पीसीएमसीच्या विकासासाठी लढतायत ना, हे संपूर्ण श्रेय मात्र आमच्या देवेंद्रजींना जातं. आणि आज आम्ही पीसीएमसी हे आमचं मूळ उद्दिष्ट सगळ्या पुणे जिल्ह्यामध्ये कळतंय की ही पीसीएमसी आहे. पहिल्यांदा आम्हाला सुद्धा कुठेतरी आमचा कार्यशाळेत मेळावा वगैरे असेल ना, ते आम्हाला पीसीएमसी वाले पुणे सगळं करून जायचे आणि पीसीएमसी बाजूला व्हायचं. पण आता मात्र ही शहराची जी ओळख झाली आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला महत्वाचे मेळावे सुद्धा आपल्या पीसीएमसी मध्ये व्हायला लागले. एवढी मोठी ओळख होणं हे आमचे लक्ष्मण भाऊ असतील, अश्विनी वहिनी असतील, आमचे शंकर भाऊ असतील, आमच्या उमाताई असतील, आमच्या अमितजी असतील आणि आमचे दादा असतील, त्या सगळ्यांनी जरी केलं तरी त्यांच्यावर वरदहस्त जो आहे तो आमच्या देवेंद्रजींचा आहे. तुमचे नेते श्रीमंत आहे, देवेंद्रजी पण श्रीमंत आहे. देवेंद्रजींची कार्यशैली तुम्ही पाहिली जवळपास संघ म्हणजे RSS मुळात त्यांचे ते संघाच्या मुशीमध्ये घडलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं संयम त्यांच्याकडे प्रचंड आहे. तुम्ही कितीही टीका केली तरी त्याला ते अजिबात कसं रिॲक्ट होत नाही. जर रिॲक्ट झाले तर ते सुद्धा इतकं सिस्टमॅटिक 2-3 वाक्यामध्ये ते किल करून टाकतात. त्या संघाच्या मुशीमध्ये तयार झालं ते व्यक्तिमत्व आहे. तुम्ही संघाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर तुम्ही मला वाटतं आतापर्यंत तुम्ही प्रथम वर्ग वगैरे शिकलेले आहात. भाजपमध्ये नगरसेवक सुद्धा होतं. तुम्हाला त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी भावली? देवेंद्रजींच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर प्रत्येक कार्यकर्त्याला आपलंसं करून घ्यायची ताकद त्यांच्याकडे आणि त्याच्या माध्यमातून जे जनतेसाठी करायचंय ते शिकवण्याची ताकद त्यांच्याकडे. नुसतं कार्यकर्त्याच्या पाठीवर हात टाकून तू काम कर, लढ, मी तुझ्या पाठीशी असं म्हणणारं व्यक्तिमत्व नाही, तर ते ताकद देणारं व्यक्तिमत्व आहे. 2014ला मी नगरसेवक, 2012ला पहिला नगरसेवक झालो, 2014ला साहेब प्रदेश अध्यक्ष झाले आणि त्यावेळेस आपल्या उद्घाटन ऑफिसचं केलं होतं त्यांच्या हस्ते. तर त्यावेळेसचा किस्सा सांगतो मी की उद्घाटनाचं ऑफिस होतं, तयार झालं होतं, पण त्यांच्या हातून करायचं असं काही ठरलं पण नव्हतं. परंतु साहेबांचा इकडे दौरा आहे या अनुषंगाने आम्हाला आधी चोख लागली आणि साहेबांना जाऊन रिक्वेस्ट केली की आमच्या ऑफिसचं उद्घाटन करायचं आणि अजून 2 कार्यक्रम आपल्याला करायचे. साहेबांनी वेळ दिला तर त्यांची वेळ नियोजन ठरलेलं असताना त्याच्यात वेळ उपलब्ध होत नव्हता. मग करू आणि आम्ही सगळ्या लोकांना बोलवलं, आता कार्यकर्ता, माझे कार्यकर्ते, आजूबाजूचे सगळे, आणि आम्ही 2 कार्यक्रम आटोपले. साहेबांना हळूच म्हटलं, सर आपल्या ऑफिसचं उद्घाटन करायचंय, अजून नाही 100% करायचं. ते जनतेसाठी ऑफिस आहे
त्यासाठी करायचंय, तुझं ऑफिस आहे म्हणून नाही करायचं. ठीक आहे, आलो आम्ही ऑफिसचं उद्घाटन केलं. आता आमचा परिसर कसा एकदम सुशिक्षित सर्व लोक होते, सगळे उशीर झाल्यामुळे लगेच जागेवर खूप उशीर झाला, चला चला लवकर घ्या. त्यावेळेस खासदार गजानन बाबर साहेब पण होते त्यावेळेस आलेले कार्यक्रमाला, आणि आपले बाकीचे नेते होते. साहेबांनी मला म्हटले, अरे तू खूप मोठा भाग्यवान नगरसेवक आहेस, की प्रदेश अध्यक्षाच्या हातून तुझं ऑफिसचं उद्घाटन होतं. हा, तर ते झाल्यानंतर साहेबांनी तेव्हा म्हणले, बघा ऑफिसचं उद्घाटन उशीर जरी झाला असं तर इथं येणाऱ्या माणसाच्या कामांना उशीर झाला नाही पाहिजे. आपण संघाचे स्वयंसेवक आहोत, आपलं प्रथम कार्य प्रथम राष्ट्र, मग पक्ष, मग स्वतः. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं काम झालं पाहिजे. म्हणजे हे तेवढ्या शब्दामध्ये मार्मिक गोष्टीत मला शिकून गेली की इथं तू कार्य करायचे, लोकांची कामं करायची, ऑफिस म्हणून नुसतं ऑफिस सारखं बसायचं. दुसरी गोष्ट, आता तुम्ही बघितलं असेल मध्यंतरीचा काळ, जेव्हा सरकार शिवसेना आणि भाजपची महायुतीमध्ये आपण लढलो, परंतु ठाकरे गटाने वेगळा निर्णय घेतला आणि त्यावेळेस वेगळं झालं, तरी पण विरोधी पक्ष नेते म्हणून एकदम यांनी ठोस भूमिका राहिली, नाराज झाले नाहीत. त्याच्यानंतर ज्यावेळेस अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर सरकार स्थापन झालं, पण त्यावेळेस स्वच्छ मनाने, नितळप्रमाणे, आनंदाने मुख्यमंत्री पदाचं जे मुख्यमंत्री साहेब एकनाथजींना दिलं, एकदम बहाल केलं, बिलकुल मनात हुसव फुगवा न ठेव. तर हे संघातून शिकवण आलेली आहे, हे संस्कार आहेत. आणि हे सगळं करत असताना पहिला उद्देश काय, तर पहिलं राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. जर स्वतःची भूमिका असेल, ह्याच्या जागी जर दुसरा कुठला नेता असता तर आखाड तांडव केला असता. 10-15 दिवस सरकार स्थापनच झालं नसतं, वरिष्ठांना एवढं हैराण करून सोडलं असतं, मग विनंती करायला लागली असती किंवा वेगळं पण झालं. पण हे जे संस्कार आहेत संघातून आलेले आहेत, आणि पहिलं प्रामुख्याने म्हणजे जे काय करायचे या जनतेसाठी करायचे, या राज्यासाठी करायचे, ह्या राष्ट्रासाठी करायचे, हे संस्कार आहेत त्यांचे, आणि तेच कर्तव्य समजून ते केलं. आता वाढदिवसाचं राजाभाऊंनी सांगितलं मागाशी, फ्लेक्स लावायचे नाही, काय नाही. बाकीचे नेते म्हणजे नगरसेवक जरी झालं तर कार्यकर्ता नव्हतं, 50 फ्लेक्स लाव, वाढदिवस मोठे मोठे केक कापत आहे. आमचे साहेब कधीच म्हणत नाही वाढदिवसाला फ्लेक्स लाव, किंवा उलट सांगतात लावू नका, हे जे पैसे आहेत हे जनतेच्या कामासाठी वापरा. आता एवढं मोठं रक्तदान शिबिर अख्ख्या महाराष्ट्रात घ्यायला लावलेलं आहे. आज कमीत कमी हजारोच्या संख्येने रक्तदान झाले पिंपरी चिंचवड शहरामध्ये. 20 ते 25 कॅम्प आहेत, महेश दादांनी घेतले, शंकर भाऊंनी घेतलेले, आमच्या अध्यक्षांनी घेतलेत, अमित गोरखेंनी घेतलेत, प्रत्येक मंडल अध्यक्षांनी, आणि खालपर्यंत यंत्रणा, फक्त कार्यकर्ते म्हणून नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याला काम देतात, हे नुसतं नेत्यांना सांगत नाहीत. तर हे त्यांचं कर्तव्य जे आहे ते स्वतः लक्षात ठेवूनच काम केलं जातं. फक्त स्वतःचा परिवार आणि आपले कार्यकर्ते हे त्यांचं कर्तव्य नाही, ते भारतातील, राज्यातील, महाराष्ट्रातील प्रत्येक जनता त्याचा उदरनिर्वाह होणं गरजेचं आहे, त्याला चांगले विचार भेटणार आहे, त्यांना सुखसुविधा भेटल्या गेल्या पाहिजेत, हे त्यांचं कर्तव्य समजून ते काम करत आलेले आहे. छान. बरोबर. मला वाटतं देवेंद्रजी तुमच्या घरी पण येऊन गेलेले आहेत. युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष, युवा मोर्चाच्या त्यांच्याकडे जबाबदारी असताना, राष्ट्रीय जबाबदारी असताना तू सुद्धा त्यांच्या टीम मध्ये काम केलेलं आहे. देवेंद्रजींच्या काही आठवणी सांगशील? देवेंद्र जेव्हा युवा मोर्चाचे प्रदेशाचे प्रभारी होते आमचे, त्यावेळेस मी युवा मोर्चाचे अध्यक्ष आमचे संभाजी पाटील लंगेकर होते, आणि प्रदेशामध्ये सचिव होतो त्यावेळेस. तर आमचा 3 दिवसांचा निवासी वर्ग होता, आणि त्यावेळेस अचानक खूप अनेकांचे त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाले होते. बरोबर. त्यावेळेस मी एक रात्रीच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी एक मुक्त चिंतन किंवा मुक्त संवाद असे त्यांनी एक सत्र ठेवलं होतं, आणि देवेंद्रजी आमच्या सगळ्यांशी बोलत होते. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला त्यांना त्यावेळेस की देवभाऊ की हे जे असे सगळे प्रवेश होत आहेत वगैरे वगैरे, आणि तर नेमकं याचा पक्षाला फायदा होईल का, किंवा काय पुढे, की किंवा जे त्या ठिकाणी जे कार्यकर्ते काम करतात त्यांचं काय होणार भविष्यामध्ये. त्यांनी सुंदर उत्तर दिलं एकदम. ते म्हणाले की 2 प्रकारच्या त्यांनी विषय सांगितला. एक असतं की एक असतो शाश्वत धर्म आणि एक असतो आपद धर्म. या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेणं, भारतीय जनता पार्टीमध्ये घेणं हा आपला आपद धर्म आहे, कारण त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते हे ताकदवर नाहीये, स्ट्रॉंग नाहीये, त्या ठिकाणी पक्ष तर वाढला पाहिजे, त्याकरता आपल्याला यांना आपल्याकडे घेणं आपला आपद धर्म आहे. परंतु त्यांना भारतीय जनता पार्टीच्या मुशीमध्ये घेऊन त्यांना आपले संस्कार करणे आणि त्यांना आपल्यासारखं बनवून देशसेवेसाठी त्यांना उभं करणं हा आपला शाश्वत धर्म आहे, असं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्या सगळ्या युवा मोर्चाला त्यावेळेस आम्ही सर्व महाराष्ट्रातले पदाधिकारी होतो, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं होतं. त्यामुळं देवेंद्रजींनी छोट्या गोष्टींमधनं युवा मोर्चामध्ये असताना खूप
चांगले त्यांनी संस्कार आमच्यावर केले. अनेक वेळा आमच्यावर प्रवास केलाय, आमच्या बरोबर राहिलेत ते. मी त्यांच्यासोबत बराच वेळा प्रवास पण केलाय. मला आठवतं की पुण्यामध्ये त्यांचं MIT कॉलेजमध्ये ते वक्ता म्हणून आले होते. बर. आणि तिथून ते नांदेडला जाणार होते. तर त्यांच्यासोबत मला त्यांची स्वतःची गाडी होती, त्या गाडीमध्ये जाण्याचा त्यांच्यासोबत योग आला. तर काही काळ पुढे गेल्यावरती ड्रायव्हरला त्यांनी थांबवलं, म्हणलं आता मी गाडी चालवतो. आणि त्यांनी ती गाडी चालवली. त्यांनी ती गाडी एवढी जोरात चालवली, आम्ही सगळे जीव मुठीत धरून बसलो. पण ते म्हणले घाबरू नको, युवा मोर्चानं घाबरायचं नाही. म्हणजे एक म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की त्यांचा की नेहमी पॉझिटिव्ह त्यांची कायम त्यांचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असायचा. आणि युवा कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद देण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे मला तर त्यांनी 2014 मध्ये म्हणजे 2014ला घरी आलते, माझं लग्न झालं आणि 2013 मध्ये घरी आलते, बसले, जेवून गेले, पूर्ण फॅमिली सोबत त्यांनी फोटो काढले. त्यानंतर 2017 मध्ये ज्यावेळेस मला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, तर माझ्या घरी फोन केला. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना स्पीकरवरती त्यांनी सांगितलं की मोरेश्वरची सगळी काळजी, आजही ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ते म्हणाले की मोरेश्वर हा माझा सहकारी आहे, मी सगळी काळजी मी घेणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपण त्याला महानगरपालिकेमध्ये ऑप्शन द्यायचा निर्णय घेतलेला आहे, असं त्यांनी त्याच वेळेस डिक्लेअर करून टाकलं. आणि तो शब्द त्यांनी पाळला आणि मला त्यांनी महानगरपालिकेमध्ये आणलं. खरं पाहिलं नाही, देवेंद्रजींनी एक पिंपरी चिंचवडवरती यापूर्वी जो अन्याय झाला होता तो 5 वर्षामध्ये त्यांनी फार भरून काढला. सुरुवातीला तुमचे राज्यसभा सदस्य म्हणून अमर साहेबांना झोपेतून उठून त्यांना खासदार केलं. या शहराने आतापर्यंत एक महामंडळाचा अध्यक्ष पाहिला नाही. राज्यसभा तर ती स्वप्नात नव्हती, विधान परिषद ते आपल्या गावी पण नव्हती. अमित गोरखे सारखा अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता, त्यांना त्यांनी विधान परिषद दिली. उमाताई खापरे त्यांचं काम पाहून प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जे संपूर्ण राज्याचा दौरा केला, त्यांना आमदार केलं. तुमचे महेशदादा लांडगे त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा आमदार केलं. इकडं लक्ष्मण भाऊ, नंतर त्यांच्या मिसेस अश्विनताई, आता शंकर शेठ महामंडळात आहे. ते महामंडळाच्या बाबतीमध्ये सदाशिव खाडे तुमचे प्राधिकरणाचे अध्यक्ष आम्ही होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. पण तरी सुद्धा सदाशिव खाडेंनाच का, तर ते गोपीनाथ मुंडेंचे अत्यंत निष्ठावंत म्हणून, म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांनी जो पिंपरी चिंचवडला न्याय दिला ना, मला वाटतं त्याच्या बाबतीत तुम्ही खरं त्यांना सॅल्यूट करायला पाहिजे. म्हणजे प्राधिकरणाचा अध्यक्ष त्यांना केलं. अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष, अमित गोरखे एकदम अगदी युवा कार्यकर्ता, 700 कोटीचं बजेट असलेलं महामंडळ त्यांच्याकडे. सचिन पटवर्धन, तुमचं सचिन पटवर्धन त्यांना राज्य लोकलेखा समितीचं 2दा अध्यक्ष केलं. म्हणजे तुमच्या अनुप मोरे माथाडी मंडळावरती, म्हणजे हे सगळं पाहिल्यावरती मला वाटतं ही सगळी महामंडळ किंवा हेमंत तापके, हेमंत तापके तुमच्या केंद्रीय समितीमध्ये त्यांना वखार महामंडळाचं चेअरमन केलं. म्हणजे यापूर्वी मी पाहिलं आतापर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये पिंपरी चिंचवडला राजकीय दृष्ट्या राज्यात किंवा केंद्रामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं स्थान ते मिळत नव्हतं. पण ते भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळत, त्याच्या जागी दुसरं कोणी असं मला माहित नाही. परंतु त्यांनी पिंपरी चिंचवडला या बाबतीमध्ये राजकीय दृष्टिकोनातून न्याय दिला असं मला वाटतं. राजभाऊ तुमचं मत? हे तुम्ही बोलताय ना, हे एकदम खरं आहे. हे तर केलं. म्हणजे कार्यकर्त्यांचं पुनर्वसन जे आजपर्यंत कधीच म्हणजे पिंपरी चिंचवड शहराला माहित नव्हतं, ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दिलं. दुसरं आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत की आता तुम्ही सांगा, मेट्रोचा प्रकल्प किती वर्ष चालू होता, परंतु ते फक्त चर्चाच होत होती. देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि लगेच मेट्रोचं काम सुरू झालं. त्याचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून घेतलं. म्हणजे नुसतं काम चालू नाही केलं, तर ते चालू करून मेट्रो सुरू करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांच्याच कारकिर्दीमध्ये झालं. सगळ्यात महत्वाचं आपण म्हणजे तुम्ही मला सांगा की या पिंपरी चिंचवड शहरावर शास्ती कर कुणी लादला होता हो? म्हणजे मागच्या सरकार त्या लोकांनी लादला होता. तो शास्ती कर खऱ्या अर्थानं रद्द कोणी करून दिला, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दिला. की 400 कोटी वाचले. किती लोकांचे पैसे वाचले त्याच्यामध्ये. माझ्या डोळ्यासमोर 17 लाख 20 लाख रुपये वाचलेली लोक आहेत, ज्यांच्या मुलाखती सुद्धा आपण घेऊ शकतो. किंबहुना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या लोकांना शोधून आम्ही त्यांच्या असे हे घेऊन सुद्धा आम्ही करू शकतो. ज्याचे पैसे वाचले त्यालाच कळतं ना काय असे किती निर्णय. म्हणजे तुम्ही पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला? देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सोडवला. शहरातला इथला संतपीठाचा निर्णय असेल, आणखीन तुम्हाला सांगतो अनेक प्रकारचे निर्णय. म्हणजे तुम्ही जर का पाडा वाचायला गेलं
तर वेळ कमी पडेल इतका त्याचा निर्णय आहे. जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याबरोबरचे सहकारी पक्ष ह्या त्यांनी घेतले आणि याचं श्रेय केवळ मुख्यमंत्री साहेबांना जातो. म्हणजे त्यांनी एका बाजूला कार्यकर्त्यांना न्याय देण्याचंही काम केलं आणि त्याचबरोबर त्यांनी जनतेला न्याय देण्याचं सुद्धा काम केलं. असा न्याय प्रविष्ट मुख्यमंत्री. राजा ओमा आपण होणार मला वाटतं. असं आहे की आता जे तुम्ही जे लोकांचं ज्या लोकांना त्यांनी वेगवेगळ्या पदावर बसवलंय, जर तुम्ही जी लिस्ट दिली त्याच्या मागचं हे पण आहे की त्यांनी ती पोटेन्शियल या शहरामध्ये शोधली. बरोबर. या शहरामध्ये या पदावर काम करणारे सक्षम लोक आहेत, यापूर्वी असून सुद्धा मिळत नव्हतं. म्हणजे मागच्या याला आपण काढले नाही पाहिजे, पण काही लोकांना महामंडळ दिले पण दिसले पण नाही. ते कार्य त्यांचं कधी आलं कधी गेलं ते मागच्या 14च्या अगोदरचं दिसलं पण नाही. पण यांना ते काम पद दिल्यानंतर त्यांच्याकडनं काम करून घ्यायची पण क्षमता त्यांच्यात आहे. तुम्ही आता त्या अधिवेशन मध्ये बघितलं असं मला तर फार आनंद झाला. आणि या अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड असं ट्रस्ट असेल पुण्यामध्ये पूर्वी अण्णा जोशी आणि अरविंद लेले हे भाजपचे 2 आमदार संपूर्ण राज्य गाजून टाकायचे. 2 आमदार प्रख्यात होते. आता आपल्याकडचे दोन्ही आमदार त्यांची स्पर्धा लागलेली त्याची स्पर्धा नाहीये. लोकांचे ध्येयवादी मुख्यमंत्री आहेत ना, जे देवेंद्र फडणवीस साहेब ध्येयवादी आहेत की चांगलं ध्येय घेऊन काम करतात, तर त्याची आवड यांच्यात निर्माण झाली आणि हे पण ध्येय घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम. स्पर्धा नाही. त्या निमित्ताने काय होईना शहराचे सगळे प्रश्न सुटतात. ध्येयच ते ठरलेलं आहे की शहरवासियांचे प्रश्न. आईला कधी कळतं बाळ रडतंय म्हणून, जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा. आज आमचे प्रश्न मांडलेत, पण ती आमची आई आहे ना, तिला कळणार आहे की हे विषय सोडवायचे. त्याच आईजवळ त्यांनी मांडले, त्यामुळे यावेळेला अशा गोष्टी. म्हणजे शहरामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र पर्व सुरू आहे असं आपल्या शहरात. विजयराव, या निमित्ताने राजाभाऊपासून तुम्हाला सगळ्यांनाच एक प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर द्या. देवेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. आता येत्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा पुन्हा देवेंद्र पर्व दिसेल का? आणि देवेंद्रजींना केंद्रामध्ये याच्यापेक्षा मोठं पद मिळेल का? राजा थोडक्यात 100% पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर भारतीय जनता पार्टीचीच सत्ता ही 100% असणार. त्याच्याबरोबर सहभागी कोण असतील कोण नसतील हे मला माहिती आहे, परंतु सत्ता मात्र भारतीय जनता होणार, निर्विवाद सत्ता असणार. कारण त्याचं कारण आहे आमचे नेतृत्व आमचं तितकं खंबीर आहे देवेंद्र फडणवीस साहेब. दुसरं, केंद्रामध्ये तुम्ही जे विचारलं तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कदाचित हा लहान तोंडी मोठा घास वाटेल, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इतकी क्षमता आहे, इतके विचारवंत ते आहेत, इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार ते करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड संयमी व्यक्तिमत्व. मग या हे सगळे जे गुण आहेत, हे सगळे गुण नरेंद्र मोदी साहेबांचेच गुण यांच्यात अवतरलेले आहेत. आणि कसं असतं शेवटी बघा, ज्यावेळेस पर्याय हा निवडला जातो, हा यशस्वी पर्याय कुठला? नरेंद्र मोदी साहेबांचा. यशस्वी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि यशस्वी पंतप्रधानांचा पर्याय म्हणून जर का कुणाला संधी मिळाली पाहिजे तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मिळाली. देवेंद्रजी पर्व पुढे सुरू राहणार यापुढे का? 100% राहणार. मी तेव्हापासून संघटनेच्या बेसवरच बोलतोय तुमच्याशी. येणाऱ्या महापालिकेची तयारी आज आमची सुरू झालेली नाही. आमचं मागच्या 6 महिने अगोदरच तयारी सुरू झाली. बूथ पर्यंतची सगळी रचना कंप्लीट तयारी आहे. शक्ती केंद्र प्रमुखचं सगळं चालू. मंडळाचं अध्यक्ष निवडीचा प्रकारही 1.5 महिना चालला इलेक्शन मधून झाला आणि 1.5 कोटी सदस्य आम्ही या राज्यामध्ये केला. कुठल्याही राज्यात एवढी झाली नाही. तर ग्राउंड लेवलची तयारी देवेंद्रजींनी आमच्याकडनं 1 वर्ष अगोदरपासूनच तयारी करून घेतली. ती रचना लावलेली आहे. मागचा आलेला 5 कार्यक्रम शत्रुघ्न बापू काटेच्या नेतृत्वाखाली एकदम संपूर्ण राज्यामध्ये नंबर 1चा शहरामध्ये सगळे कार्यक्रम झाले. आजचा रक्तदान हाही रेकॉर्ड ब्रेकिंग असणार आहे. आणि महापालिकेच्या इलेक्शन पर्यंतच प्रत्येक कार्यकर्त्याचं काम काय काय केलं पाहिजे त्याची रचना झालेली आहे.
म्हणून हा पर्व 100% फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका नाही तर जेवढं महापालिकेचे इलेक्शन होणार सगळीकडे देवेंद्र पर्व असणार आणि याची क्रेडिट हे आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहे. आणि बाकीचं जसं राजाभाऊंनी सांगितलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी जी आहे त्यांच्यात मला वाटतं असं देशात मोदीजी नंतर त्यांच्याकडेच आहे. तर त्या दृष्टिकोनानं महाराष्ट्राचं पण लक्ष लागलंय की कधीतरी आपला नंबर लागेल का वरती, तर त्यांच्या माध्यमातून 100% एक अपेक्षा आहे. निश्चितच देवेंद्र पर्व अगोदरही होतं, आताही आहे आणि ह्यापुढेही राहील. फक्त भाजपाचा पदाधिकारीच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकाचं स्वप्न आहे की आपला इथला द्रष्टा नेता ज्याचं उत्कृष्ट वक्तृत्व आहे, उत्कृष्ट कर्तृत्व आहे आणि नेतृत्व त्या पद्धतीचं आहे, असा नेता हा आमचा वरचढ सर्वोच्च स्थानावर बसला पाहिजे. मला वाटतं ही जी मनीषा आहे, हे ज्या शुभेच्छा आहेत त्या मला वाटतं ह्या वेळेला देवेंद्रच्या 100% पाठीशी ते आशीर्वाद लागतील. आणि आम्हालाही वाटतंय, पण आम्हाला कधी कधी थोडासा स्वार्थ सुद्धा असतो. आम्हाला असं वाटतं की देवेंद्रजी आमच्या बरोबर पण नाही, त्यामुळे आम्ही असं म्हणू की देवेंद्रजीने आमच्या बरोबर राहावं आणि आमच्या जनतेने ठरवावं की देवेंद्रजींना ते सर्वोच्च स्थान मिळावं ही बाप्पाजींनी प्रार्थना केली. देवेंद्र पर्व हे निश्चित चालू होणार. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि नरेंद्र मोदी नंतर देवेंद्रजी हे पुढे घडणार आहे. महानगरपालिकेवर 100% भारतीय जनता पक्षाचा महापौर तुम्हाला पुढच्या ज्यावेळेस इलेक्शन होतील पहिला महापौर हा तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा दिसेल. आणि इथे जे बसले त्यामधला एखादा महापौर निश्चितपणे होणार आहे. यांना जास्त संधी आहे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांना जास्त संधी आहे. यांनी सांगितलं की महिलांवर विशेष लक्ष आहे, तर पहिला महापौर परत महिला होईल असं मला अपेक्षित आहे. त्या पद्धतीनं पुढे हे सर्व आपले आमदार आहेत, महेशदादा असतील, शंकरभाऊ असतील, पिंपरीचे दोन्ही आमदार आपल्या अमित गोरखे, उमाताई खापरे, त्याचप्रमाणे माजी खासदार आपले अमरजी साबळे यांच्या नेतृत्वाखाली एक मुठीमध्ये या ठिकाणी 100% 100च्या पुढे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून येतील. राजाभाऊंनी म्हटल्याप्रमाणे पुढे काय होईल त्याच्यानंतर आफ्टर निवडणूक युती होईल, नंतर काय होईल ते आम्हाला माहित नाही, परंतु पहिला महापौर हा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा होईल. शीतलजी, आता तुम्ही राष्ट्रवादीचं हे लढणं नाही म्हणणार की, पण राष्ट्रवादी बरोबर घेऊन इथं हे महापालिका लढवणार. पुन्हा देवेंद्रजी या शहरामध्ये जसं मागे ते म्हणत होते पिंपरी चिंचवड हे माझं दत्तक शहर आहे, तसं पुन्हा वेळ येणार का? राष्ट्रवादीला अजित पवारांकडे तुम्ही सपोर्ट करणार? देवेंद्रजी पर्व हे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात पण चालू आहे. बऱ्याच जागी आता तुम्ही मागच्या कालांतर बघितलं त्यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदाऱ्या होत्या आणि तिथं त्यांनी भाजपची सत्ता आणण्यासाठीच प्रयत्न केले. तर प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्रजी बरोबर त्यांचं पर्व हे अखंडित चालू ठेवण्यासाठी कार्यरत राहणार, कार्यकर्ता पण पदाधिकारी पण. आणि एकंदरीत इथून मागच्या केंद्रीय सरकार तुम्ही बघितलं असेल तर कधी महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम भागाकडं पंतप्रधान पदाची धुरा आली नव्हती. जे काय होतं साऊथ साईडला होतं किंवा उत्तर साईडला होते जे काही सरकार होते त्यांनी कधी इकडं महाराष्ट्राकडे बघितलंच नाही. तर देवेंद्रजींकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातील जनतेच्या पदाधिकाऱ्यांचा तोच आहे की हाच एक नेता महाराष्ट्राला न्याय देऊ शकतो केंद्रस्थानी पदाचा, पंतप्रधान पदाचा केंद्रस्थानी. ह्याच एक नेत्याकडे आता बघितलं जातं आणि त्यांचा तो पर्व सतत चालू ठेवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आणि राष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी जे यायला तयार आहेत त्यांना घेऊन त्यांची करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी मागं पण एकदा वक्तव्य केलं की दादा पण थोड्या दिवसामध्ये पूर्ण भव्य होतील, भाजपमध्ये येतील, नवे भव्य होतील. जो राष्ट्रासाठी काम करतो तो आपला आहे, मग तो वेगळ्या पक्षाचा असो किंवा काय असो, पण राष्ट्रासाठी काम करतो, जनतेसाठी काम करतो तो आपला. या अनुषंगानेच अजितदादांना पण जसं पिंपरी चिंचवड दत्तक घेतलेलं आहे तसंच राष्ट्रवादी पक्षाला पण सोबत घेतलेलं आहे. असं मी बरोबर. तुला स्टँडिंग चेअरमन व्हायचं की नाही परत म्हणजे तू होणार नाही कुठं त्याला. माझा जो पण काही निर्णय असेल तो भारतीय जनता पार्टी घेईल. ते मला तिकीट देतील नाही देतील किंवा मला चेअरमन करतील, महापौर करतील, काही करतील, जे माझा निर्णय ती माझी पार्टी घेतील. हेच सगळे आमचे नेते लोक घेतील. त्यामुळे माझे काय अशा फार काय अपेक्षा नाही आहेत की हे देवेंद्र फडणवीस यांचं पर्व पुन्हा येणार का? देवेंद्रजींचंच पर्व राहील. मी तुम्हाला सांगतो की मागाशी ताई म्हणाल्या किंवा आता शीतल सुद्धा म्हणाला की देशाच्या सर्वोच्च स्थानी देवेंद्रजी असावेत. मी तुम्हाला सांगतो की
या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो अशी एकाच व्यक्तीने अपेक्षा निर्माण केली होती. त्या व्यक्तीचं नाव होतं प्रमोद महाजन. आणि त्याच्यानंतर जर या महाराष्ट्र देशाचा प्रधानमंत्री जर कोण शकतो मराठी माणूस, तो फक्त देवेंद्र फडणवीस होऊ शकतो. त्यामुळं देवेंद्र पर्व हे कधीच संपणार नाही. हे वादळ, देवेंद्र फडणवीस नावाचं जे वादळ आहे ते संपूर्ण देशामध्ये एक होणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्रामध्ये एक मजबूत ताकदीने भारताचा पक्ष उभा राहिल्यानंतर निश्चितपणे देवेंद्रजी हे भारताचे प्रधानमंत्री होतील. आणि मराठी माणूस, जो सगळे मराठी माणूस म्हणजे पाहतो आपण की आपला एक मराठी व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री व्हावा, देशाच्या सर्वोच्च पदावर जावा, हे स्वप्न प्रत्येक मराठी पूर्ण होईल. खरं तुम्ही शीतलजींना विचारलं प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं. तुम्ही हे कराल म्हणून म्हटलो की तुम्ही म्हटलं की अजित पवारांना आंदोलन देणार का, तर असला विषय जो आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून रोज तयारी आमची, रोज कुठल्याही निवडणुकीला सामोरी जाणारी पार्टी म्हणून आम्ही रोज काम करतो, रोज. आणि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे 80+ नगरसेवक होते, 82 नगरसेवक आमचे होते. ह्या 82 नगरसेवकांच्या वरती आमचा जो आकडा आहे तो आम्ही 110 नगरसेवकांपर्यंतची आमची पूर्ण तयारी, 100% येणाऱ्या तयारी केली. आम्ही 128 उमेदवार तयार करून 128च्या 128 जागा लढण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीची पिंपरी चिंचवड शहरात पूर्णपणे तयारी. अंगण वगैरे देणं हा भागच नाही. आम्ही 128च्या 128 जागा लढणार आणि त्यातल्या 100+ निवडून आणणार, म्हणजे आणणार. त्याच्यात नंतर कोण आमच्याबरोबर येईल कोण नाही हा पुढचा भाग आहे, तो आम्हाला आज माहित नाही. तो आता राजकारणाचा विषय आपण नंतर स्वतंत्र चर्चा करू त्याच्यावर. पण ओव्हरऑल देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण संपूर्ण त्यांच्या कार्यशैलीवर, त्यांच्या स्वभावावरती, त्यांच्या आठवणीवरती प्रकाश टाकला. देवेंद्रजी फडणवीस यांचं मागची टर्म आणि आताची टर्म जर पाहिली तर मागच्या टर्म मध्ये त्यांनी 5 वर्ष अत्यंत निर्विवादपणे सर्वांवर वर्चस्व गाजवत, प्रशासन पूर्ण काबूत ठेवत सत्ता गाजवली. ह्या टर्म मध्ये मात्र त्यांना ते दोन्ही बाजूला उजवे डावे थोडे, शिंदे साहेब काय किंवा अजित पवार काय किंवा बाकीचे जे आमदार आहेत, आता काही 4-5 आमदारांची जी प्रकरण एक समोर आली पाहिली की सर्वात म्हणजे त्यांचा संयम मला फार महत्वाचं वाटतं. की एक इतके गंभीर आरोप होतात. परवा माणेगाव पोपट येथे रमी खेळत बसले, काल त्यांनी कान टोचले मंत्र्याचे. म्हणजे देवेंद्रजीचा तो एक कोण आहे त्याच्यामध्ये, जे मंत्री चुकतायत त्यांचे ते वेळ प्रसंगी जाहीरपणे पण कान टोचतात आणि त्यांच्या खेळामध्ये बोलून सुद्धा त्यांना ते कदाचित मला वाटतं ते 4-5 मंत्र्यांची नावं आलेली आहेत वेगवेगळ्या, म्हणजे शिंदे गटाचे किंवा त्याचे नाव मी काही घेत नाही, परंतु त्याच्यामुळे त्यांची आता कोंडी होताना दिसते. त्यांचे काम करणारा एकमेव माणूस असा आहे की तो वैतागतो अक्षरशः, परंतु तरी सुद्धा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची सहनशीलता, त्यांचा संयम, ते आपल्या सहकार्यांबद्दल कुठले आत्महत्वाचं विधान करताना कुठे दिसत नाहीत. असं खरंच त्या बाबतीमध्ये मांडायला पाहिजे. खूप मोठं असं परिपूर्ण ना परिपक्व असं व्यक्तिमत्व या वयामध्ये 55 वर्ष, हे दोनच आहे. अजून एखादा आला तरी व्यवस्थित समजून नेतील पुढे, एवढी क्षमता आहे. तुम्ही सर्वजण या चर्चेत सहभागी झाला, अपेक्षा व्यक्त करूया. खरंच महाराष्ट्राला नव्हे देशाला पहिला मराठी पंतप्रधान म्हणून देवेंद्रजींच्या निमित्ताने मिळेल अशी त्यांना आपण शुभेच्छा देऊ. तुम्ही सर्वजण चर्चेत सहभागी झाला, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.